लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 6 एप्रिलचा एपिसोड आपण ऐकत आहोत. आता इकडे हॉलमध्ये पार्थ जेवणाची तयारी करत असतो. तिथे काव्या हातामध्ये पुस्तक घेऊन येते. पार्थ तिला पाहून म्हणतो, अरे वा, या. पार्थ काव्यासाठी डायनिंग टेबलची खुर्ची ओढतो आणि म्हणतो, या बसा. काव्या पार्थकडे येते आणि म्हणते, काय झालं? पार्थ म्हणतो, अहो या बसा. काव्या आता त्या खुर्चीवर बसते. पार्थ म्हणतो, ऍक्च्युली काय झालं, आई वाट बघत होती पण मी म्हंटल जा. काय झालं, तुम्हाला चेंज करायला इतका वेळ लागला? ऑल ओके ना? काव्या म्हणते, फारसं पाणी पित नाही मी, पण तरी सुद्धा सारखं वॉशरूमला जायला लागतंय. पार्थ म्हणतो, हा ते ब्लड सर्क्युलेशन जास्त होतंय त्यामुळे होतंय. काव्या आता पार्थकडे पाहते. पार्थ म्हणतो, हा तुम्ही IASचा अभ्यास करताय आणि मी वेगळाच अभ्यास करतोय. काय आहे ना, आपल्या दोघांची परीक्षा आहे आणि आपल्या दोघांना चांगल्या मार्काने पास व्हायचं आहे. तुम्हाला IAS व्हायचंय आणि मला बेस्ट बाबा. बरं इकडे द्या. असं म्हणून पार्थ काव्याच्या हातातली पुस्तकं घेतो आणि काव्या पुढे एक ताट मांडतो आणि म्हणतो, हे घ्या, पहिली कोशिंबीर घ्या. काव्या म्हणते, नाही नको आहे मला. पार्थ म्हणतो, आवो खा हो. काव्या म्हणते, नको आहे ना मला. पार्थ म्हणतो, मी काय म्हणतो, वरण भात खाणार का? काव्या म्हणते, नको आहे मला. पार्थ म्हणतो, का फुलका आणि तोंडल्याची भाजी? काव्या म्हणते, ऐका ना, मी तुमच्या एफर्टचा कदर करते. आता मला काहीच खायचं नाही. पार्थ म्हणतो, आहो असं कसं, काहीतरी खावं लागणार, हे घ्या. असं म्हणून पार्थ एका बाउलमध्ये टोमॅटोचं सार ओततो आणि काव्याला म्हणतो, तुम्हाला माहित आहे ना, आई टोमॅटोचं सार किती भारी बनवते. काव्या चिडून मोठ्याने म्हणते, नको आहे मला. का फोर्स करताय मला? मी का प्रत्येक वेळी तुमचं ऐकलं पाहिजे? आता दोघेही एकमेकांना संग सॉरी बोलतात. पार्थ म्हणतो, काव्या इतर वेळी बोललो नसतो, एवढा फोर्स केला नसता, पण बाळासाठी तुम्हाला थोडंसं खावं लागेल. काव्या म्हणते, अच्छा, बाळासाठी खावं लागेल म्हणून हे फोर्स करणं चालू आहे. म्हणजे मला भूक लागली म्हणून मी खाल्लं पाहिजे असं फोर्स नाहीये तुमचा. बाळ उपाशी राहिला नको म्हणून मी खाल्लं पाहिजे का? पार्थ म्हणतो, काव्या कुठून कुठे नेताय तुम्ही? मी फक्त एवढंच म्हणालो, तुम्ही थोडं. काव्या पार्थचं बोलणं मध्येच थांबवते आणि म्हणते, हे बघा पार्थ, मला हवं असेल तर मी घेईल, मला खावंसं वाटलं तर मी खाईल, तुम्ही जाऊन झोपा ना, मला जेव्हा खायचं असेल तेव्हा खाईल मी. पार्थ आता पुढे काही बोलणार तेवढ्यात काव्या म्हणते, गुड नाईट. पार्थ आता जागेवरनं उठतो. त्याला तिथे थांबायचं असतं पण त्याचा नाईलाज असतो. तो त्याच्या रूमकडे निघून जातो. काव्या त्या बाउल मधलं सार पुन्हा मोठ्या बाउल मध्ये ओतते. हे लांबून रम्या पाहत असते. रम्या आता काव्या जवळ येते आणि म्हणते, चोरी पकडली गेलीये. रम्या काव्या शेजारी खुर्चीवर बसते आणि म्हणते, सार कोशिंबीर सगळं ताटातून बाहेर काढलेस तू काव्या. काव्या म्हणते, काय करू ग, काहीच खाऊशी वाटत नाही. रम्या म्हणते, आय अंडरस्टँड, फर्स्ट मंथ आहे ना, खूप जणींना असं होतं म्हणतात, पण काव्या तुला काहीतरी खायला हवं ना, नाही तर अभ्यास करण्यासाठी तुझ्याकडे ताकदच राहणार नाही. काव्या आता रम्याकडे पाहते. रम्या म्हणते, काय ग, काय झालं? काव्या म्हणते, काही नाही. रम्या म्हणते, समजलं, प्रत्येकाला आता असंच वाटत असेल ना, तू 2 जीवांची आहे, तू तर खायलाच हवं, किंवा तुझ्या पोटातल्या बाळासाठी तरी खा. हो ना, कोणीच तुला असं म्हणत नसेल. तू उपाशी राहू नये म्हणून खा, किंवा तुला भूक लागलीये म्हणून, तुला ताकद मिळावी म्हणून खा. बरोबर ना? मला हे समजतंय, पण यामध्ये खरंच मी तुझी काहीच मदत करू शकत नाही काव्या, पण एक गोष्ट आहे ज्यामध्ये मी तुझी खरंच मदत करू शकते. काव्या नजरेने रम्याला म्हणते, काय? रम्या म्हणते, फ्रुट्स कापून आणू का, फळं खाशील ना? काव्या मान हलवते आणि हो म्हणते. रम्या म्हणते, परफेक्ट, आणते मी. काव्या म्हणते, कुठली फळं आहे? रम्या म्हणते, ते सरप्राईज आहे, आलेच मी. काव्या म्हणते, ऐक ना, मी हॉलमध्ये बसते. रम्या म्हणते, हो बस, मी आणते. काव्या डायनिंग टेबलवरची तिची पुस्तकं उचलते आणि हॉलकडे जाते. रम्या इकडे किचन मध्ये येते आणि फ्रीज उघडून फ्रीज मधली पपई बाहेर काढते. रम्या ती पपई तिच्या चेहऱ्यासमोर धरते. तिला आठवतं, ही पपई जेव्हा वसू आत्यांनी पाहिली तेव्हा त्या किती घाबरल्या होत्या. वसू आत्या ती पपई पाहून म्हणतात, अगं बाई, ही पपई काव्याला खायला घालून तिचं बाळ. हे सगळं रम्याला आठवतं. रम्या आता ती पपई कापते. आता इकडे नंदिनी झोपलेली असते. जीवा तिच्या डोक्यावर थपकी देत असतो हाताने हळूहळू. त्याला आठवतं, नंदिनी म्हणत असते की समजा देव न करो, पण आपल्याला मूल नाहीच झालं आणि आपल्याला मूल हवं असेल तर मग काय करायचं आहे का तुमच्याकडे उत्तर? जीवाला तिथे टेबलवर वही आणि पेन दिसतो. तो उठतो आणि ते वही आणि पेन घेतो आणि बेडपशी खाली बसतो. जीवा त्या पानावर लिहितो,
आम्ही आई बाबा होणार आणि खाली लिहितो आम्ही आई बाबा होणार नाही. आता जेव्हा याच्या 2 चिठ्ठ्या करतो आणि त्या उधळतो आणि त्यातली एक चिठ्ठी उचलायला जेव्हा घाबरतो, जेव्हा नंदिनीकडे पाहतो, त्या चिठ्ठ्यांकडे पाहतो, जेव्हा आता त्या दोन्हीही चिठ्ठ्या उचलतो आणि फाडून फेकून देतो. इथे बॅकग्राऊंडला आपल्याला एक सॅड सॉन्ग ऐकवलं आहे. जेव्हा आता त्या पानावर लिहितो आम्ही आई बाबा होणार, आम्ही आई बाबा होणार आणि ती वही छातीशी घट्ट आवळतो. जेव्हा खूप भावुक झालेला असतो तो रडत असतो. आता इकडे हॉलमध्ये काव्य अभ्यास करत असते. रम्या ते फ्रूट हातामध्ये बाउलमध्ये घेऊन येते आणि म्हणते आय एम हिअर, फ्रूट इज रेडी असं म्हणून ती काव्यासमोर बाउल धरते. काव्या तो पपईचा बाउल पाहून म्हणते रम्या पपई. रम्या म्हणते काहीतरीच काय काव्या, मी तुला पपई कशाला देईल, तो बाउल माझ्यासाठी आहे, तुझ्यासाठी हा बाउल आहे असं म्हणून रम्या तिच्या दुसऱ्या हातातला बाउल पुढे करते. रम्या तो बाउल काव्याच्या हातामध्ये देते आणि दुसऱ्या सोप्यावर जाऊन बसते. रम्या म्हणते ही पपई मी खाणार आहे. काय आहे ना, विजयच्या नादाला लागून मी कासव महोत्सव पाहायला गेले, बघ ना किती टाईट झाले, म्हणून मी ठरवलं काहीही झालं तरी रोज अर्धा बाउल पपई खायची. काव्या ती फळं खाता खाता म्हणते आणि हे काय, सगळी माझी फेवरेट फळं. रम्या म्हणते तू म्हणालीस ना तेव्हा अननस, चिक्कू, सफरचंद, द्राक्ष तुला आवडतात, म्हणून मी आज स्वतः मार्केटमध्ये जाऊन ही फळं तुझ्यासाठी घेऊन आले. काव्या म्हणते इतकं लक्षात ठेवलं. रम्या म्हणते काव्या आता ते फ्रूट खाता खाता तिचं लक्ष त्या बाउलकडे जाते. काव्या म्हणते अगं हा असा बाउल पार्थकडे पण आहे. रम्या म्हणते अगं असणारच ना, 2 वर्षांपूर्वी मीच आमच्या दोघांसाठी सेम बाउल आणला होता. काव्या रम्याकडे पाहते. रम्या म्हणते अगं फ्रेंडशिप डे साठी. काव्या आता फ्रुट्स खायला लागते. रम्या म्हणते मी खूप मिस करते. पुन्हा काव्या रम्याकडे पाहते. रम्या म्हणते आमची मैत्री. आता रम्या त्यांच्या मैत्रीबद्दल सांगते, काय बडबड करते ते आपल्याला ऐकवलं नाही. हिचं ऐकून काव्या म्हणते रम्या सगळं ठीक होईल, प्लीज कसलीच काळजी करू नकोस. रम्या म्हणते बरं माझं सोड, मी काय कंटिन्यू गप्पा मारत बसेल इथे, तुझा अभ्यास राहील बाजूला, तू आपला अभ्यास कर, मी इथे बसून खाते बाजूला. काव्या आता तिचा फ्रूटचा बाउल टेबलवर ठेवते, मांडीवर उशी घेते आणि उशीवर पुस्तक घेऊन ते अभ्यास करायला लागते. काव्याचा जो पेन असतो ना तो रम्या पटकन उचलते आणि तिच्या मागे लपून ठेवते. काव्या तिचा पेन इकडे तिकडे शोधायला लागते. रम्या म्हणते काय झालं, काय शोधतेस का? काव्या म्हणते अगं हेच, मी पेन ठेवला होता इथे, गेला कुठे? रम्या म्हणते हो का? रम्या म्हणते मी तुला दुसरा आणून देते, आले. काव्या म्हणते अगं नाही नाही, तू बस, तू खा, मी आतमधून आमच्या खोलीमधून घेऊन येते. रम्या म्हणते बरं. आता काव्या जायला लागते तर रम्या म्हणते आतमध्ये गेल्यावर पार्थला सांग की तू फ्रूट खातेस, त्याला तुझ्या जेवणाची काळजी वाटेल ना. काव्या आता तिथून जाते. रम्या तो पेन हातामध्ये धरते आणि म्हणते माइंड्स गेम मध्ये माझ्यासमोर कोणीच जिंकू शकत नाही काव्या. आता इकडे पार्थ लॅपटॉपवर त्याचं काम करत असतो, पण त्याच्या मनामध्ये काव्याचा विचार येत असतो. पार्थ त्याच्या मनाशीच म्हणतो काव्य जेवले असतील का, मीच जाऊन बघून येऊ का? तेवढ्यात काव्या रूम मध्ये येते. पार्थ काव्याला म्हणतो तुमचीच आठवण काढत होतो, झाला का अभ्यास? काव्या टेबलवरचा पेन घेते आणि पार्थला दाखवते. पार्थ काव्याला म्हणतो जेवलात का? काव्या काहीच बोलत नाही. पार्थ म्हणतो काव्य जेवण केलंच पाहिजे की नाही, थोडं काहीतरी. काव्या म्हणते हो माहिती आहे मला, मी जेवले पाहिजे. पार्थ म्हणतो हा, एरवी मी नसते जेवले तरी चालेल, पण आता माझ्या पोटामध्ये बाळ आहे, त्याच्यासाठी का होईना मला जेवायला पाहिजे. हो ना, असून द्या, इट्स ओके, मी फळं खाईल, मला जेवायची इच्छा नाही, गुड नाईट असं म्हणून काव्य त्या रूम मधून बाहेर जाते. आता पार्थ स्वतःच्या मनाशीच म्हणतो मी स्वतः खाली जायला हवं, त्यांना ते फ्रूट सॅलड बनवून द्यायला हवं, वेलची पूड घातलेली. काव्य आता हॉलमध्ये येते आणि रम्याला म्हणते मिळाला पेन. रम्या म्हणते गुड. आता काव्य अभ्यासाला बसते. रम्या म्हणते तू बस, मी जरा चाट मसाला घेऊन येते असं म्हणून ती काव्याचा बाउल उचलते आणि तिचा तो पपईचा बाउल तिथेच ठेवते. इकडे पार्थचं मन लागत नसतं कामात. पार्थ म्हणतो ह्यांनी नीट फळं खाल्ली असतील ना, नाही मीच जाऊन येतो असं म्हणून तो तिथून उठतो आणि हॉलकडे जायला लागतो. काव्य आता इकडे अभ्यासाच्या नादामध्ये त्या बाउलकडे हात करते आणि चमच्याने ती फ्रूट उचलायला लागते. तेवढ्यात पार्थ खाली येतो आणि त्या बाउल मधली पपई आणि काव्याचा तो बाउल पर्यंत गेलेला हात पाहून तो जोरात ओरडतो काव्य म्हणून. काव्य डचकते आणि म्हणते अहो काय झालं? पार्थ म्हणतो अहो हे काय करताय तुम्ही, प्रेग्नेन्सी मध्ये पपई खायची नाही हे माहित नाही का तुम्हाला? किचन मधून रम्या या दोघांना गपचूप पाहत असते. पार्थ काव्याला म्हणतो का मुद्दाम तुम्ही? काव्य म्हणते सिरियसली
खरंच तुम्हाला असं वाटलं का? मी मुद्दाम. पार्थ म्हणतो नाही, म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. काव्या म्हणते मग जाऊन द्या हो पार्थ, बाळाच्या काळजी पुढे काहीच दिसत नाही तुम्हाला आता. मी सुद्धा नाही. आत्ताच हे असं आहे, बाळाचा जन्म झाल्यावर तर काय वागाल तुम्ही, काय रिॲक्ट व्हाल? पार्थ म्हणतो हे बघा काव्या, तुम्ही एका वाक्याने मला जज करू नका. तुम्ही म्हणाला मला फ्रुट्स खायचे म्हणून मी फ्रुट्स कापून देण्यासाठी इथे खाली आलो, तर तुमचा हात त्या पपईमध्ये काय रिॲक्ट व्हायला पाहिजे होतं? मी दुसरं कोणीही असतं तर काय रिॲक्ट झालं असतं? काव्य, तुम्हाला पपई कापून घेताना साधं हे डोक्यात आलं नाही का? काव्य म्हणते मी नाही कापली पपई. पार्थ म्हणतो मग कोणी कापली? काव्य म्हणते रम्याने. आणि काव्य पुढे काही बोलणार तेवढ्यात पार्थ चिडून मोठ्याने म्हणतो रम्या रम्या, असा मोठ्याने जोरात रम्याला आवाज देतो. तो काव्याचं काहीच ऐकत नाही. जोर जोरात पार्थ रम्याला आवाज देत असतो. काव्य म्हणते आहो पार्थ शांत व्हा, पण पार्थ काय ऐकायला तयार नसतो. पार्थ जोर जोरात ओरडत असतो रम्या खाली ये, रम्या इकडे ये म्हणून. आता रम्या हॉलमध्ये येते आणि म्हणते काय काय झालं? पार्थ म्हणतो काव्यासाठी तू बनवला का बाऊल? आता ह्यांचा हा आवाज ऐकून मानिनी काकू आणि मिथुन काका तिथे येतात. मानिनी काकू म्हणतात पार्थ काय झालं, का एवढ्या मोठ्याने आरडाओरडा करतोय? पार्थ म्हणतो आई तू मध्ये बोलू नकोस. पार्थ रम्याला म्हणतो काव्यासाठी फ्रूट बाउल तू बनवला का? रम्या म्हणते हो मीच बनवला, पण काय झालं, काही चुकलं का माझं? पार्थ म्हणतो हो चुकलं ना, काव्याने तुझ्यावर विश्वास ठेवला हेच चुकलं. इतकं सगळं करून मी तुझा झालो नाही म्हणून आमचा संसार मोडायला निघालीस, आमच्या बाळाला मारायला निघालीस. पार्थ आता एक बोट रम्याकडे करतो आणि म्हणतो माझ्या बायकोपासनं आणि माझ्या बाळापासनं लांब राहायचं. तेवढ्यात विजय तिथे येतो आणि पार्थचं बोट पकडून ते खाली करतो. विजय म्हणतो रम्या नाही, रम्या विजय मतकरी. यापुढे माझ्या होणाऱ्या बायकोला नडायचं असेल ना तर आधी माझ्याशी भिडावं लागेल. पार्थ विजयला म्हणतो या वेळेला तू इथे काय करतोयस? विजय म्हणतो हे महत्वाचं नाहीये, पण बरं झालं ह्या वेळेला मी इथे आलो. या घरात रम्याला कशी वागणूक मिळते हे माझ्या प्रत्यक्ष नजरेत तरी आलं. मानिनी काकू म्हणतात नाही नाही असं काही नाही विजयराव. रम्या आतून खूप खुश असते, पण वरून म्हणते हो हो विजय असं काहीच झालं नाही, तुझा काहीतरी गैरसमज. आता विजय रम्याला हात दाखवतो. रम्या बोलता बोलता थांबते. विजय आता त्याचं एक बोट घेतो आणि रम्याच्या डोळ्यांच्या खाली तिचे डोळ्यांमधून येणारं पाणी पुसतो आणि ते बोटावर थेंब धरतो आणि ते बोट पार्थला दाखवून म्हणतो रम्याच्या डोळ्यातल्या पाण्याची शपथ, आग लावेला मी आग. पार्थ म्हणतो एक तर तू माझ्या घरामध्ये घुसून मला धमकी देतोय जी मी सिरियसली घेत नाही, आणि दुसरी गोष्ट या रम्याच्या डोळ्यातल्या पाण्याने तू जो वाहत जातोय ना, तिला विचार काय केलंय तिने? माझी बायको प्रेग्नेंट आहे, तिला पपई खायला घालत होती ही. रम्या म्हणते पार्थ अरे मी माझा सगळा भूतकाळ विसरून मूव ऑन झाले. तुला आणि काव्याला खरंच मी माझ्या मनापासनं एक्सेप्ट केलंय. तुमच्या लग्नानंतर पर्यंत काम केलंय मी. तुमच्या होणाऱ्या बाळाला सुद्धा खूप जीव लावणार आहे रे मी. तरी सुद्धा तुझा माझ्यावर विश्वास बसत नाहीये. मग तूच सांग आता काय करू मी ज्यामुळे तुझ्या डोक्यातली ही संशयाची जळफाट दोहून निघतील? पार्थ म्हणतो ही पहिली नाटकं बंद कर. रम्या म्हणते अरे पार्थ मी खरंच बोलते, काव्यासाठी जो बाउल बनवला होता ना तो हा आहे. असं म्हणून रम्या त्या बाउलकडे बोट करते. यामध्ये तिची आवडती सगळी फळं आहे. पपईचा बाउल मी माझ्यासाठी बनवला होता, काव्यासाठी नाही. हे सगळं रम्या रडत रडत म्हणत असते. मला चाट मसाला हवा होता म्हणून मी आतमध्ये गेले होते. चुकून हा बाउल माझ्या बरोबर आत आला, आत नेला गेला. तिच्यासाठी तो पपईचा बाउल नव्हता. मी का करेल हे सगळं? आता पार्थ तिथून जायला लागतो. विजय पार्थचा हात पकडतो आणि म्हणतो असा नाही जाऊन देणार तुला. ज्यांना दुखवलंय ना त्यांना सॉरी बोल आणि मग जा. तर आजचा हा एपिसोड इथे संपला.